बाबाची ती नवीन बुक घेतली. काय घेतली? बुक. हां ठीक आहे. चल काय झालं, फोटो भेटले का नाही? नाही ना. पप्पा वापस चिडते ना, भेटले नाही तर फोन लाव म्हणते तर तिथंच फिरतोय गोल. मग स्नेहा आज क्लासला गेली. आजपासून तिचं क्लास म्हणा, तिचं रुटीन म्हणा सगळं चालू झालेलं आहे. क्लास, कॉलेज, पुन्हा अभ्यास सगळं काही तिचं सुरू झालेलं आहे आजपासून. आणि मस्तपैकी बराच दिवस तिने आराम केलेला. 1-2 महिने म्हणू शकत नाही, का तर तिने आता नीटची परीक्षा दिलेली आहे. पण काय झालं, परीक्षामध्ये तिला जेवढे पाहिजे होते तेवढे नीटच्या परीक्षेमध्ये काही तिला मार्क भेटले नाही. त्यासाठी आता परत आम्ही रिपीट करायचं ठरवलं. ह्याच्यासाठी मार्क नाही भेटले की गेल्या वर्षी काय झालं, आम्हाला तिला क्लास लावायचा होता आम्हाला सुरुवातीपासून. पण असं झालं की आम्ही ठरवलं की 12वी तिची पूर्णपणे होऊ दे आणि झाल्यानंतर बघू 12वीत किती मार्क पडतात काय नाही, नंतर आपण बघूया पुढचं. तर परत अर्ध्या वर्षामध्ये असं ठरलं की आपण तिला नीटच्या परीक्षेला पण ठीक आहे बसू, जेवढं होईल तेवढं होईल, किंवा तिला हे तरी होईल की तिचं व्यवस्थित तिला समजेल की मार्क कशा असतात किंवा अभ्यास कसा असतो, हे सगळं काही गोष्टी समजते. त्यासाठी आम्ही तिला परत अर्ध्यातून ट्युशन लावलं. आणि ट्युशन लावायला गेल्यानंतर सरांनी सांगितलं की पूर्ण वर्षाची तुम्हाला फी भरावं लागेल आणि तुम्हाला आजपासून ट्युशनला तुम्ही आला तरी चालेल. मग पूर्ण वर्षाची फी भरली आणि 6 महिन्यापासून म्हणा किंवा 5.5 महिन्यापासून ते ट्युशनला जायला सुरुवात झाली तिची. मग कॉलेज आणि ट्युशन दोन्ही सगळं करत होती. 12वीचा पण अभ्यास होता, नीटचा पण अभ्यास होता, सगळं काय तिच्यावर खूप जास्त बोध झाला अभ्यासाचा. आणि तेवढं सुद्धा करून तिला 12वीत चांगले मस्तपैकी मार्क भेटवले. 73% तिला मस्तपैकी मार्क भेटले 12वीत. आणि आत्ता नीटच्या परीक्षेमध्ये तिला व्यवस्थित काही मार्क भेटले नाही. त्यासाठी परत एकदा रिपीट करायचं ठरवलं. आता ज्या ट्युशनमध्ये जात होती तर तिथं न लावता दुसरीकडे ट्युशन लावलेलं आहे तिथं, आणि तिथं नीटचा रिझल्ट खूप चांगला आहे. सचिन काल गेले, ऍडमिशन वगैरे सगळं करून आले, टायमिंग वगैरे सगळं काही विचारून आले. आणि आजपासून ती जाणार होती. सर म्हणले 2 ते 3 दिवस तिला प्रॅक्टिससाठी पाठवा, क्लाससाठी पाठवा आणि बघूया तिला आवडते का नाही आवडते. तर आता क्लासला जाणं म्हणजे काय आवडीची गोष्ट नाही आहे, जाणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. तर चला आता ती जाईल, दररोज तिचं रुटीन चालू होईल, सगळं टायमावर सगळं काही गोष्टी तिच्या होतील. आणि आणखीन एक म्हणजे तिच्यासाठी एक दुःखाची गोष्ट म्हणजे ती स्विमिंग करायला येऊ शकणार नाही, का तर स्विमिंगच्या टायमाला सुद्धा तिचा क्लास असणार आहे. आणि तिला स्विमिंग करायला खरंच खूप जास्त आवडायला लागलेलं आहे आता. तर आता तिला पहिलं पोहता येत नव्हतं आणि आता मस्तपैकी पोहायला यायला लागली, तर तिला खूप चांगलं वाटत होतं. आणि आता त्याच टायमाला तिचं क्लास सुद्धा आहे, स्विमिंग सुद्धा त्याच टायमाला आहे, त्यासाठी तिला जाता येणार नाही. मी आणि स्वप्नील जाईल, शिवाय सचिनला सुद्धा ऑफिसमध्ये भरपूर काम असते, त्यासाठी ते सुद्धा येण्या गेल्यात. तर 10 ते 15 दिवस झाले ते पण येत नाहीत, स्वप्नील पण येत नाही, स्नेहा आणि मी दोघी टायमावर मस्तपैकी जात होतो बऱ्याच दिवस झाला आता. का तर सचिन सोबत स्वप्नील सोबत सगळ्यांसोबत जायचं म्हणलं ना तर 4:15ला जायला म्हणलं की खूप आम्हाला उशीरच व्हायचा. का तर सचिन घरी येणार, परत आम्हाला घेऊन जाणार, जायच्या यायच्या टायमामध्ये 10 ते 15 मिनिटं दररोज उशीर होता. ह्याच्या आधी सुद्धा मला सांगितलं होतं की आम्हाला उशीर होत होता. आणि स्नेहाने मी चाललो ना बरोबर टायमाला आम्ही 5 मिनिटं आधी जाऊन थांबायचं आणि नंतर मग 12वर आम्हाला पूर्ण वेळ भेटायचा. पण आता असं होणार आहे की स्नेहाला क्लासला, स्विमिंगच्या क्लासला येता येणार नाहीये आणि मी आणि स्वप्नील जावे. तर चला. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की अजून 3 दिवस स्नेहाला येता येणार आहे, का तर आता तिचं फक्त प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे की डेमो क्लास चालू आहे तिचे. तर सर म्हटले की तू लवकर जाऊ शकते, म्हणजे 2 ते 3 तास ती फक्त थांबल 3 दिवस. आणि नंतर मग जेवढा टाइम आहे तेवढा टाइमला ती घरी येणार आहे. तर 3 दिवस ती आणखीन स्विमिंगला येऊ शकते आणि नंतरपासून मग ती स्विमिंगला नाही येणार. तर बघा स्विमिंगच्या सरला काहीतरी विचारून जर आधी टाइम करता आला, नंतर करता आला, काहीतरी करू शकतो. जर झाला असं तर ती येईल, नाहीतर मग तिचं स्विमिंग बघूया, कधी तर सुट्टी वगैरे घेतली तर येईल, नाहीतर मग तिचं स्विमिंगच्या यावर पाणी फिरणार आहे. ते ठीक आहे, असं काहीतरी होईल. आणि ती खूप चिडणार आहे, त्यासाठी तिला वाटतं मग सकाळी जाऊया. आणि काय होतं, सकाळी सुद्धा स्विमिंगचा क्लास आहे पण सकाळी 7 वाजता आहे. तर सकाळी 7 वाजता जाणं होतच नाही, घरातली भरपूर कामं असतात. आणि शिवाय तिला जायचं वगैरे म्हणलं की मग ते टिफिन वगैरे, सचिनचा टिफिन, सगळं काही काम सकाळी असते, त्यासाठी होतच नाही सकाळी जाणं. त्याच्यासाठी आरामात संध्याकाळी घेतलं होतं स्विमिंगचा टाइम. तर बघू आता आणखीन काय होते काय नाही. तर आल्यानंतर अजून सगळं काही भाषण सगळ्यांचं होईल, सगळ्यांचं ठरल्यानंतर मग हे होईल. आमच्या घरात असंच होतं की चौघांची सगळं मीटिंग एकमत झाल्यानंतर पुढच्या काही गोष्टी होतात. तर चला पटकन माझे सगळे कामावरून घेते. सगळ्यात पहिले मला भूक लागली, जेवण करून घेते आणि मग बाकीचं पुन्हा बोलूया. तर माझं जेवण वगैरे झालं आणि सगळे कामं आवरले की मस्तपैकी गॅलरीमध्ये उभं राहिलं खूप छान वाटते. घरामधल्यापेक्षा गॅलरीमध्ये मस्त वाटते, किंवा वरती गेलं तर वरती तर सारखं जाणं होत नाहीये, पण गॅलरीमध्ये मस्तपैकी उभं राहिल्यानंतर पक्ष्यांचा वगैरे आवाज यायला आता सुरुवात झाली आहे. 2-3 दिवस जरी पाऊस पडला ना तर लगी पक्षी जमा व्हायला सुरुवात होते, का तर खूप जास्त असे झाडं वगैरे आहेत. शिवाय इकडं पाणीसुद्धा साठलेलं आहे तिकडं ओढ्यामध्ये. पण आता काय झालं तर 2-3 दिवसांमध्ये आमच्या इथं कोपऱ्याला पाणी, भिंतीच्या अलीकडे सगळं असं पाणी साठलं होतं आणि त्या पाण्यात सगळं पूर्णपणे शेवाळं आलं. तुम्हाला हिरवं हिरवं दिसत असेल तर शेवाळं आलं होतं. आता 2-3 माणसांनी सगळं साफ वगैरे करून गेलेलं आहे. झाडं सगळे खूप जास्त होते, तर झाडं मग पलीकडे पण जाता येत नव्हतं, अलीकडे पण येता येत नव्हतं. त्यासाठी इथले थोडेसे झाडं वगैरे कट केले आहेत, पाणी होल करून पाणी काढून टाकलेलं आहे. जर पाणी 2-3 दिवस राहिलं असतं ना सगळा वास सुटला असता. आणि तुम्हाला इकडे साठलेलं दिसत असं ओढ्यामध्ये पाणी साठले, पण पूर्णपणे घाण आहे आता,
का तर बरेच ठिकाणी येऊन शेतातून वाहून वाहून पाण्याचं येते, झऱ्याचं वगैरे तिकडलं डोंगर दिसते, त्या डोंगरातून सुद्धा पाणी इकडे येते. तर जितकं उन्हाळ्यामध्ये एकदम रखरख करते ना, तितकंच पावसाळ्यामध्ये एकदम भन्नाट असं वातावरण असते, पक्ष्यांची एकदम किलबिलाट ऐकायला येते आणि खूप भारी एकदम प्रसन्न वाटतंय. आमचा स्विमिंगचा टाईम झाला, स्विमिंगला आलेला आहोत आणि स्वप्नील मी स्कूटीवर आलेच नाही आणि सचिन दोघंजण स्नॅक क्लासहून डायरेक्टली स्विमिंगला आलेले आहे. का तर घरी जाणं आणि परत येणं म्हणलं की ही टाईम मॅच होतच नाही, त्यासाठी मग ते दोघंजण तिकडून आले, दोघंजण आम्ही घरून आलो आणि आता स्नॅकचा मी व्हिडिओ काढते. माझा व्हिडिओ कधी काढायला बनतच नाही, का तर सगळं टायमिंग संपत असते, त्यासाठी स्विमिंग करतात आणि मला व्हिडिओ काढायला लागते, त्यासाठी माझा व्हिडिओ मला कधी काढताच येत नाही. त्यासाठी स्नॅकचा व्हिडिओ काढते आणि ती पण जास्त नाही 2 मिनिटाचा काढते आणि नंतर माझं सुद्धा टाईम संपतो, त्यासाठी मी पण आशुवाले आईस्क्रीम घेते. आईस्क्रीम मध्ये कोणती आईस्क्रीम आहे? ड्रायफ्रुट्स. स्वप्नीने ऑनलाईन चप्पल मागवली आणि इतकी छोटी आली, त्याला येतच नाही आता. डॅडीला बरोबर आहे. हा तुम्हाला बरोबर आली, थोडीशी ढिल्ली होती. मग काय होतं, जाऊ दे थोडीशी, काय होतंय. किती नंबर आहे? मस्तपैकी जेवण झालं आणि आता बराच वेळ थांबलो खाली आणि वरती आलो आता टॅरेसवरती चालायला. खूप थंडगार मस्तपैकी हवा आहे वरती आणि शिवाय आमच्या टॅरेसवरची लाईट खराब झाली, त्यासाठी बंद पडली आणि वरती किती सुंदर मस्त असं वातावरण आहे. बघू शकतो, मला दाखवते किती छान वाटायला लागलं. तर बघू शकते किती मस्त एकदम असं सुंदर वातावरण झालेलं आहे. खूप थंडगार हवा सुटली एकदम. पण तुम्हाला हे मध्येच खूप सारा आवाज ऐकायला येत असेल, तर तुम्ही ओळखावर कशाचा आवाज आहे का सगळा. तर तुम्ही हा आवाज ओळखायचा आहे, मला कमेंटमध्ये सांगायचा आहे की कशाचा आवाज आहे. तर 2 ते 3 दिवस झालं खूप जास्त असा पाऊस पडला आणि परत पाऊस बंद झालेला. अजून 2 दिवस आणखी मध्ये आलेला नाही पाऊस. तर पाऊस पडला की पाणी साठलं आणि पाणी साठलं की खूप जास्त असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. तर तोच आवाज कशाचा आहे ओळखायचा मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. तर चला आता मस्तपैकी मी थोड्या वेळ राऊंड मारते आणि नंतर खाली जाते. हा व्हिडिओ मी इथं संपवते. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, बनवण्याचा प्रयत्न करीन. भेटून उद्याच्याला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, भेटूया उद्याच्याला.